झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात 45,000 बोगस मतदान। एका घरात दाखवली 195 कुटुंबे। माजी आमदार अनिल गोटेंचे खळबळजनक आरोप। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वोट चोरी झाल्याचा गंभीर आरोप केलाय। तब्बल 45,000 बोगस मतदान झाल्याचा गौप्यस्फोट करीत गोटेंनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। अनिल गोटेंनी दावा केला की राहुल गांधी यांनी एका घरात 80 कुटुंबे असल्याचे प्रकरण मांडले होते, मात्र धुळ्यात तर एकाच घरात तब्बल 195 कुटुंबे दाखवण्यात आली आहेत। याशिवाय मतदार यादीत एकाच नावाचे अनेक मतदार घुसवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। मतदान होतं 3,46,000। विधानसभेचं मतदान झालं 3,64,000। काय 3 महिन्यामध्ये 18,000 मतं ही अधिकृतपणे वाढली। काय आणि अनधिकृतपणे ही जी 27,000 मतं आहेत ही 27,000 मतं वाढली। काय याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल, मी तुम्हाला आता ही सगळी जी यादी आहे एका घरामधली एका नंबरची हे सगळ्यांना मी तुम्हाला पाठवलेलं आहे। काय तुम्हाला मिळालं असेल। काय एकच नाव, 2-2 नाव, एकच वय, काय काय तमाशा लावला का निवडणुकीचा। पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करताना गोटेंनी सांगितले की निवडणूक यंत्रणेत हस्तक्षेप करण्यासाठी जोशी नावाच्या व्यक्तीस वाशी येथे 2 कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला होता। एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 3 महिन्यात 27,000 बोगस नावांचा मतदार यादीत बेकायदेशीर समावेश करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। या सनसनाटी दाव्यांमुळे धुळ्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून गोटेंनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।